हिंगोली जिल्ह्यामध्ये देखील काल ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय। सर्वाधिक पाऊस हा वसमत तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये झालेला आहे। या पावसामुळे शेतीला तळ्याचं स्वरूप प्राप्त झालंय। दरम्यान जोरदार झालेल्या पावसामुळे शेतीतील पिकांचं देखील अतोनात नुकसान झालंय। यामध्ये सोयाबीन, कापूस, हळद या पिकांना पावसाचा सर्वाधिक फटका बसलेला आहे। तर अनेक ठिकाणी सोयाबीनची पिकं ही कापणीला आलेली असताना सुद्धा कालच्या पावसानं सोयाबीन पिकाची मोठ्या प्रमाणामध्ये नासाडी झाली आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये काल दुपारनंतर जोरदार पाऊस झालेला आहे। वसमत तालुक्यामध्ये या पावसाचा सर्वाधिक जे फटका बसल्याचं पाहायला मिळते। वसमत तालुक्यामध्ये अनेक भागामध्ये ढगफुटी सदृश पाऊस झालेला आहे आणि या पावसाचा सर्वाधिक फटका जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या सोयाबीन या पिकाला बसलेला आहे। मी सध्या आरळ, तेलगाव या गावांच्या शिवारामध्ये आहे आणि आपण या ठिकाणी बघताय हे सोयाबीनचं पीक आहे। या पिकामध्ये आता सुद्धा पाणी साचलेलं आहे। अनेक ठिकाणी फक्त सोयाबीनचे वरचे शेंडे जे आहेत तेच पाहायला मिळते। पूर्णपणे सोयाबीनचे झाडं या पाण्यामध्ये आहेत। हे तळ्याचं स्वरूप या शेतीला प्राप्त झालेले, त्यामुळे काल झालेल्या पावसामुळे या सोयाबीनची पूर्णपणे माती झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। हे सोयाबीन आहे। आता जर सोयाबीन उपटून दाखवायचं म्हटलं तर हे सोयाबीन आपण बघताय, या सोयाबीनच्या शेंगा पूर्णपणे भरलेल्या होत्या। संपूर्ण सोयाबीन आता काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या हाती लागणार होतं। याची कापणी करून, हार्वेस्टिंग करून शेतकरी हे सोयाबीन बाजारात विक्रीसाठी नेणार होतं, परंतु त्यापूर्वी झालेल्या पावसामुळे या सोयाबीनची पूर्णपणे माती झालेली आहे। पुरता जे ते पावसानं दाणादाण झालेली आहे आणि आता शेतकरी अपेक्षा करू लागले सरकारकडून, सरकारनं या भागात पूर्णपणे शेतकऱ्यांच्या नुकसानीची दखल घ्यावी आणि तत्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी आता शेतकरी करू लागली। माधव दिपके, एबीपी माझा, तेलगाव, हिंगोली।